बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। मी तुम्हाला दररोज वेगळ्या विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दाखवतो। आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे। या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,36,00,000 व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला एक दररोज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे। आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या तगरनगरी या ठिकाणी आहे। मी टेकडीवर आहे, उंच टेकडीचं ठिकाण आहे आणि इथं गड देवदरीच्या बाजूला हे ठिकाण आहे। नेमकं आता या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर हे या कार्यक्रमाला आलेले आहेत। इथं अशोक स्तंभाची स्थापना करण्यात आलेली आहे। इकडं गौतम बुद्धाची मूर्ती पण आहे, त्या मूर्तीची पण स्थापना लोकार्पण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। उद्घाटन केलेले त्यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत। आपण थेट कार्यक्रमामध्ये जाऊया आणि काय बोलतात थेट आपण पाहूया। भीमराव आंबेडकर मागच्या वेळेला एखादा तास ऐकण्यासाठी थांबला, त्याबद्दल मी सर्व टाइम वेळ ठरला। दोघे पळायला लागले। कुत्र्याला तर मी कसं ऐकलं, पळता 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 पुढे पहिले तिथे त्या कुत्र्याने याला अडवलं आणि याला अडवून तिथे याला झोंबाझोंबी गादीवर जाऊन बसलं। ते कुत्र्याने डोक्याला हात मारून घेतला, म्हणला माझ्या जात भावानं रस्ता अडवलं नसतं तर मलाही गादी मिळाली असती, म्हणजे पण रस्ता यांनीच अडवला। मी काय करतो, रस्त्यामध्ये काटे उचलता येत नसेल तर काटे टाकू तरी नका, पुण्य करता येत नसेल तर पाप तरी करू नका, नसताल तर कोणाच्या अन्नात माती तरी काढू नका। तुम्हाला सन्मार्गाने जाता येत नसेल तर लोकांनाही हे फक्त दुसऱ्यालाच पाजताय, स्वतः पित नाही। फार हुशार असतात काही माणसं, दुसऱ्याला दारू पाजतात। आणि चौथ्या प्रकारचा मनुष्य असतं, स्वतःही दारू पित नाही आणि दुसऱ्यालाही पिऊ देत नाही, त्याला सज्जन आणि बुद्धिमान माणूस म्हणतात। हा उपासक आमच्यामध्ये कुशल कर्म करणारा तयार झाला पाहिजे। काही लोक स्वतः दान देतात, दुसऱ्यालाही द्यायला सांगतात, काही स्वतःही देत नाहीत, दुसऱ्यालाही देऊ देत नाहीत। दान, विहाराचं दान दिल्यामुळे त्या काळामध्ये भगवान बुद्धाचा धम्म टिकला, प्रचाराने प्रसारित झाला। राजा महाराजांनी आश्रय दिला म्हणून धम्म टिकला, वाढला, भरभराटीला गेला। आज आशिया खंडामध्ये बौद्ध धम्म आहे। त्या ठिकाणी जेव्हा आमच्या देशातले प्रमुख जातात पंतप्रधान, तेव्हा तिथे मी रामाच्या, हनुमानाच्या किंवा आपल्या देशातले पंतप्रधान, मी बुद्धाच्या भूमीतून आलो, दुसरं सांगण्यासारखं काही नाही ना। म्हणून ही भूमी अगोदर पवित्र झालेली आहे आणि पुढे सुद्धा उज्ज्वल होणार आहे। आपलं भवितव्य उज्ज्वल आहे, आपला इतिहास उज्ज्वल आहे। ज्यांच्या समोर दिशा असते त्यांची दशा होत नसते। आपल्या समोर दिशा आहे, बाबासाहेबांनी योग्य दिशा दिलेली आहे। आज उद्या परवा पुढे का होईल, आम्ही तर नेहमी सांगतो। मी आज वंदना गाथा याचना आमच्या उपासक उपासिकाला येत नसेल, न येऊ देत। काही ज्ञान नसणं वाईट नाही, काळ येणार आहे भविष्यामध्ये, म्हणजे आमचं भवितव्य उज्ज्वल आहे। कारण महापुरुषानं मार्ग दिला नाही, लुंग्या सुंग्यानं थोडा दिला आहे। बाबासाहेबांना हा मार्ग दिला। मागच्या महिन्यात पाली भाषेला अभिजित भाषेचा दर्जा दिलेला आहे। हे आपल्यासाठी फार मोठं काम आहे। बाबासाहेबांच्या मोदी वृक्षाची आधी ज्या म्हटले मला का तर म्हटले, बाहेर देशात जगात गेलेला बौद्ध धर्म परत मला भारताच्या भूमीमध्ये आणायचं, म्हणून ही फांदी मला पाहिजे। आणि श्रीलंकेहून बाबासाहेबांना मोदी वृक्षाच्या 2 फांद्या आणल्या। मिलिंद कॉलेज आहे ना पाठी पलीकडे बाजू, इथे आणि रंगूनच्या परिषदेत ब्रह्मदेशाच्या ते जेलमध्ये होते मंडेलाच्या। मी ते मागच्या वेळेला पाहून आलो कुठे, आणि बाबासाहेबांचा बोलण्याची संधी मिळालेली आहे, मी त्यांचा आभारी आहे।
तुम्ही असं समजू नका की भारतातला बुद्ध धर्माच्या बोधिवृक्ष सुकून गेला, असं समजू नका. त्याला जर त्या देशामध्ये दाखवलं म्हणून बांधवानो आपण आशावादी आहोत. पुढे जायचं आहे. आता हे उभं राहिलं, हळूहळू रस्ता होईल, झाडं होतील, सर्व आपल्याला काम करायचं आहे. पण ते नागसेनजी यांची तळमळ आहे. खरोसा काय आपलं खरोसा आहे. आता 2 एकर कुठे टाकळी सिकंदरला घेतली म्हणतात. इथे 3 एकर आपली जागा आहे. आणि मी परवा शिंदेजींना दोघा तिघांना बोललो की भीमरावजी आज तगरला गेले, याला गेलो तेरला जाऊन आले. तर त्या तेरच्या ठिकाणी सुद्धा आपले बुद्धाचे अवशेष आहे. ते जे गोरोबा काकाचं मंदिर म्हणतात ना, ते गोरोबा काका कधीचे आहेत, कधीचे पिरियड कधीच आहे, कधीच आहे सांगा. ते गोरोबा काकाचं विहार नाही, ते आमचं बुद्धाचंच विहार होतं आणि बुद्धाचंच विहार आहे. तेव्हा अनेक तिथे अवशेष सापडलेले आहेत. आणि त्या ठिकाणी काही आपण उभं करू इतिहास. काही तिथल्या सज्जन माणसाशी मी बोललो, ते जर उभं राहत असेल तर मी त्या कामासाठी आपल्याला सहकार्य करायला तयार आहे. आणि आपल्या परिसरात हे इथे आता जवळच कसबे तडावळा ज्या बाबासाहेब येऊन गेले उल्लेख केला, इथे देणे हा सर्व परिसर कधी काळी बौद्धमय होता आहे. आपल्यालाही पुढे करायचं आहे. आजच्या परिषदेच्या निमित्ताने वेळेअभावी वेळ नसल्यामुळे मी आपल्याशी जास्त संवाद साधू शकलो. भीमरावजी आपल्या या बसा बसा, आता जरा 2 मिनिटं बोलतो मी. हा, भाषण झाल्यावरती. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध. आवाज वाढव, माझा आवाज बसलाय. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आणि कार्याला त्रिवार अभिवादन करतो. धम्मपीठावरती उपस्थित महासविन भंतेजी, उपभोक्तजी, ज्यांच्यामुळे आज कार्यक्रमाचं नियोजन आहे. मला देखील आठवते गेल्या 1-2 वर्षापासून जेव्हा जेव्हा भंतेजींची माझी भेट व्हायची, फोन व्हायचे, येण्याचं त्यांचं निमंत्रण असायचं. पण आज योग साधून आला. ते भंतेजी, सुमेशजी, नागसेनजी, त्यांचे सहकारी बापूसाहेब सोनटक्के, कैलासजी शिंदे, भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र प्रदेशचे बापूसाहेब गायकवाड जे लातूर वरून आलेले, समता सैनिक दल, उपासक उपासिका, विविध जिल्ह्यातून तुम्ही आलेला आहात. दुर्गम आहे, परंतु वरती हे सगळं बघितल्यावरती जरा प्रसन्नता वाटली मला. येण्यासाठी जरा मला उशीर झाला, कारण मी या धाराशिव मध्ये पूर्वी आलो होतो. थोडे छोटे कार्यक्रम केले, परंडा वगैरे इथे कार्यक्रम केले आणि लगेच निघून गेलो. आज देखील काही लोकांनी इच्छा प्रकट केली, भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी एखादी मोठी धम्म परिषद आपण घेऊ, कारण सगळ्या जिल्ह्यामध्ये परिषदा होत आहेत. धाराशिव पूर्वीचा उस्मानाबाद मध्ये नाही, त्यांना देखील मी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर असेल, परत काय मी लगेच येणार नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये एखादी धम्म परिषद घेऊ की ज्याच्या माध्यमातून एक वातावरण निर्माण होते. धम्माबद्दल चर्चा होते, विचाराचं आदान प्रदान होतं, लोकांना सही मार्ग समजतो की आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे.
म्हणून या परिषदा होणं हे गत्यंतर आहे मी समजतो. आपण जरा चुकीच्या कन्सेप्टनी गेलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर आपण राजनीतीला जास्त महत्व दिलं. या महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये आपण राजनीतीला महत्व दिलं, रिपब्लिकन पक्षाला महत्व दिलं. त्यामुळे कुठेतरी धम्म चळवळ ही त्या काळामध्ये कमी प्रमाणामध्ये सुरुवात झाली. परंतु बाबासाहेबांच्या नंतर ही जबाबदारी होती रिपब्लिकन पार्टीची. भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षांची जे भैयासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते, त्यावेळेला ज्या परिषदा होत होत्या अलीकडच्या काळामध्ये मी ते वाचत होतो. तर पुढच्या महिन्यामध्ये रिपब्लिकन पार्टीच्या एका नेत्याला 100 वर्ष होत आहेत त्यांच्या जन्मस्थितीला. त्याच्याबद्दल मला बोलायचं म्हणून जरा मी चाळत होतो. तेव्हा मी बघितलं की परिषदा या सुंदर होत्या. सकाळच्या वेळेला भारतीय बौद्ध महासभेचं अधिवेशन असायचं. भारतीय बौद्ध महासभा आणि रिपब्लिकन पार्टीचे लीडर सगळेजण त्या धम्ममंचकावरती असायचे. नंतर दुपारच्या सत्रामध्ये रिपब्लिकन पार्टीची सभा व्हायची. अशी सभा नागपूरच्या दीक्षाभूमीवरती सुरुवात होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मक्रांती केली नागपूरच्या दीक्षाभूमीवरती. परंतु तत्कालीन सरकार ती जागा द्यायला तयार नव्हतं. एवढी 14 एकर का द्यावी? परंतु देवो अगर न देवो, त्यावेळेला रिपब्लिकन पार्टीच्या नेत्यांनी भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमा त्या दीक्षाभूमीवरती लावल्या. आणि ज्या दिवशी अधिवेशन होतं तेव्हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नागपूरला आले. त्यांना घेराव घालण्यात आला. आमची अनेक दिवसाची मागणी आहे पण आपण देत नाही. तेव्हा ती जागा आज नागपूरची दीक्षाभूमी ही आपल्याला मिळालेली आहे. म्हणून भंतेजींना सांगू इच्छितो बाबा, संपूर्ण संघर्षमय जीवन. बाबासाहेबांनी संघर्षाचा नारा दिलेला आहे. संघर्षाशिवाय ते देशामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी तयार राहणं आपल्याला गत्यंतर आहे. त्यावेळेची परिस्थिती आजची परिस्थिती वेगळी आहे. नवीन युक्त्या आपल्याला काढाव्या लागतील. नवीन मार्ग शोधावे लागतील. कारण समाजाला दिशा देण्याचं काम हे भिक्खू संघाचं आहे, भारतीय बौद्ध महासभेचं आहे. साचलेला असलेला समाज हा प्रगती करू शकत नाही. दळ्याचं वगैरे उदाहरण आहे, आपल्याला समजतं. साचलेलं पाणी लवकर दूषित होत. म्हणून धम्माच्या प्रवाहाबरोबर जाणे हे मला वाटतं सगळ्यांनी योग्य आहे. धम्म हा समाजाचा फाउंडेशन आहे. जर फाउंडेशन जर धम्माचं मजबूत असेल तर राजनीती असेल, समाज नीती असेल, शैक्षणिक नीती असेल, आपल्या यशस्वी होतील. जे आपल्या विचाराचे विरोधक काय,
त्यांनी देखील येत असताना ह्या देशावरती राज्यकर्ते होत असताना त्यांनी त्यांच्या धार्मिक संघटना वाढवल्या आणि त्या माध्यमामधून त्या सत्तेवरती आले. आज आपल्याला देखील धार्मिक संघटना वाढवणं, त्याला मजबूती करणं. आम्ही बौद्ध आहोत, आम्हाला अभिमान आहे, ही भावना ठेवली पाहिजे, गर्व काढून टाकला पाहिजे. बाबासाहेबांनी आम्हाला योग्य मार्ग दिलेला आहे धम्माचा, त्या मार्गाने आम्ही जाऊ. हे प्रत्येकाने आपल्या मनोगतामध्ये, आपल्या मनामध्ये हे उद्दिष्ट आणि ध्येय ठेवायला पाहिजे. बाबासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा करून जमणार नाही. काही प्रदेशामध्ये मी बघितलं, आता भंतेजींना देखील सांगू इच्छितो, काही प्रदेशामध्ये आम्ही कमी पडतोय. कारण मी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जात असतो, देशा अनेक राज्यामध्ये जात असतो. तुमच्याकडे येण्यापूर्वी मी गुजरातला 3 दिवस होतो, अगदी बॉर्डरवरती कच्छच्या. तिथूनच ते टेम्परेचर मध्ये राहून मला सर्दी खूप झाली. 9 आणि 10च्या टेम्परेचर मध्ये होतो. परंतु पंजाब बघाल, आंध्र प्रदेश मध्ये बघाल, तो परिस्थिती विपरीत आहे. मी भिक्खू संघाला उद्देशून बोलतोय. भारतीय बौद्ध महासभेचं देखील काम आहे. बाबासाहेबांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग त्या प्रदेशामध्ये आहे, पंजाब मध्ये आहे, आंध्र प्रदेश मध्ये आहे. परंतु बौद्ध धम्म तिथं दिसत नाही किंवा चळवळ कमी आहे. म्हणून इतर समाज, इतर धम्म त्याचा फायदा घेत आहे. हे चित्र बदलायचं असेल तर आपल्याला संयोजितरित्या तिथे काम करावं लागेल. एका बाजूला बाबासाहेब घेत आहेत, दुसऱ्या बाजूला बायबल असतं. हे चित्र आज तिकडे आहे. बदलणं खूप गरजेचं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये. परंतु त्यांच्याबद्दल तुम्ही शंका घ्याल. एक वेळ ते त्या पवित्र पुस्तकाला बाजूला करतील, परंतु बाबासाहेबांची प्रतिमा सोडणार नाही. एवढी कट्टरता. जे काय आता अलीकडच्या पार्लमेंटमध्ये जे घडलं, होम मिनिस्टरनी बाबासाहेबांचा उल्लेख विचित्र पद्धतीने केला, निषेधार्थ केला. त्याच्यानंतर आठवड्याभरामध्ये मी विजयवाड्यामध्ये होतो आणि त्या विजयवाड्यामध्ये बघितलं. त्याच्यानंतर मी गुंटूरला गेलो. 3 ते 4 लाखाची लोक जमले होते आणि ते आपले मिरवणुकीच्या माध्यमांमधून त्या होम मिनिस्टरचा निषेध करत होते. एवढी कट्टरता आहे. गुंटूर या भागामध्ये, गुंटूर या जिल्ह्यामध्ये, ते देखील आंध्र प्रदेशमध्ये आहे, जे अलीकडचं जजमेंट पास झालेला सुप्रीम कोर्टाचं रिझर्वेशन इन रिझर्वेशन, जे घटलं पाहिजे. बाबासाहेबांनी संविधानामध्ये कधीच डिस्क्रिमिनेशन केलेलं नाही, डिव्हिजन केलेलं नाही. बाबा शेड्यूल कास्टला एवढा कोटा दिला, हा शेड्यूल कास्टला कोटा, संपूर्ण शेड्यूल कास्ट मध्ये जेवढ्या जाती आहेत, 59 जाती या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या प्रत्येकाला तो कोटा दिलेला आहे. त्या प्रत्येकाचा त्याच्यावरती हक्क आहे. 12% असेल, 17% असेल त्याच्या. परंतु या सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये डिव्हिजन केलेलं आहे आणि अशा प्रकारचे निकाल दिलेले आहेत, जे समाजाला घातक आहे.
आज आमचे IAS होत आहे, IPS होत आहेत. मग अशी एक मुलगा MPSC झाला. जर ही टक्केवारी कमी झाली, त्या जजमेंटचं इम्प्लिमेंटेशन स्टेट वरती सोडलेला, ना त्यांचा फायदा होणार ना आपला फायदा होणार. यासाठी गुंटूरमध्ये परिषद घेतली माला समाजाने. माला म्हणजे इकडचे तुम्ही भार म्हणू शकता. माला आणि मादगी असे दोनच तिथे मोठे समाज आहेत. त्या परिषदेला देखील लाखोच्या संख्येने लोक, मी संबोधन करण्यासाठी तिथे गेलो होतो. 1-2 IAS अधिकारी रिटायर्ड आणि मी होतो. अशा प्रकारचं देशामध्ये वातावरण आहे. एका बाजूला धर्मांतरावरती बंदी येते, कारण देशामध्ये जर बघितलं सगळ्यात जास्त धर्मांतर हे बौद्धांमध्ये होत आहे. बौद्ध समाजामध्ये लोक येत आहेत. येणाऱ्या 12 फेब्रुवारीला मी पुन्हा एकदा आग्र्याला जातोय. कुशवा समाजाचा जो करोडोनी समाज आहे, कुशवा मोर्या, त्या कुशवा समाजाने आग्रा येथे बौद्ध संमेलन ठेवलेलं आहे. धम्मामध्ये ते कट्टर आहेत, व्हेजिटेरियन आहेत. त्यांना चार्ज करतो, त्यांच्याशी आणि आपल्याशी संवाद साधणं हे आपलं मोठं काम आहे. मी समजतो भिक्खू वर्ग कमी पडतोय हे देखील मी मान्य करतो, की अशा धर्मांतरित होणाऱ्या लोकांना धम्म शिकवण्यासाठी तेवढ्या मोठ्या संख्येने भिक्खू वर्ग पाहिजे. कारण जोरात अतिक्रमण चालू झालेला 2014 पासून, जेव्हा सत्तेवरती हे लोक आले तेव्हापासून. जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये संदेश दिला होता, धोका सांगितला होता, ज्या वेळेला राज्य सत्ता आणि धम्म सत्ता ही एकत्र येते, तेव्हा देशात आणि समाजाचा विनाश आहे असं बाबासाहेब म्हणतात. आज तीच परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. जे उत्तर प्रदेशामध्ये आज बघतोय, करोडोच्या संख्येने, करोडोच्या पैशावरती आज धार्मिक कार्यक्रमाचं सरकार आयोजन करत, की ज्याला कुठलाही बेस नाही. सरकारचं हे काम नाही. मागे देखील 2 वर्षापूर्वी मी बोललो होतो, राम मंदिर बांधणे हे सरकारचं काम नाही. आपण देखील फंड मागायला गेलात कुठल्या आमदार खासदाराकडे, कुठे जिल्हा परिषदेकडे, एकच उत्तर येतं की विहाराला पैसे मिळणार नाही. कारण एक गाईडलाईन या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेली. धर्मसंस्थेला पैसा देऊन त्याचं उद्योगीकरण सरकार करू शकत नाही. परंतु आज सगळं देशामध्ये चाललंय ते उलट चाललेलं आहे. मायनॉरिटीज वरती हल्ले होत आहेत. मग मुस्लिम असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन आहे, की ज्याची दखल आज इंटरनॅशनल समूहाने घेतलेली आहे. उद्या अमेरिकेचे प्रेसिडेंट शपथविधी घेणार आहेत प्रेसिडेंटचा, परंतु भारताच्या पंतप्रधानांना बोलवलेलं नाही. छोटे छोटे देश आहेत त्यांचे पंतप्रधान तिथे जाणार आहेत.
कारण ह्या देशामध्ये इतर धर्माच्या लोकांवरती हल्ले होत आहेत, त्याचा निषेध आहे. हे मोठी सबक आहे देशात. आम्ही बौद्ध धर्माचा प्रचार करत असताना कुठल्या जाती धर्मावरती टीका करायची नाही हे ठरवून दिलेलं आहे. पूर्वी काय इतिहास घडला तो विसरून जाऊन बौद्ध धर्माचं चांगलं पण सांगणं हे गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे आज समाज जोडण्याचा प्रयत्न आपण करतोय. शिक्षणाचं देशामध्ये प्रमाण वाढलेलं आहे. वंचित समाजामध्ये, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब मध्ये अंधश्रद्धा, पाखंडवाद यांना बाजूला टाकण्याचा नवीन पिढी आज प्रयत्न करते. ज्याचा मी उल्लेख केला आज आता मी गेले 3 दिवस गुजरातमध्ये होतो आणि मला राजकोट ते भुज हे अंतर दीव जवळजवळ 450 किलोमीटरचं अंतर कापायचं. त्या दिवशी विमान तिथपर्यंत गेलं नाही, गेले 4 दिवस. तेव्हा मला अध्यक्षाने एक गोष्ट सांगितली, भेवरावजी याला भुज का मुंबईच्या बोरवली मधलं आम्ही उदाहरण देतो, कारण ते बोरवलीला राहतं, परंतु कार्यक्षेत्र हे गुजरात आहे त्यांचं. म्हणजे माझ्याच बिल्डिंग मध्ये अमेरिकेवरून गुजराती आहेत, ते सगळी बिल्डिंग गुजराती आहे, जनरल कास्टचे गुजराती आहे. हा पण मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे. तो बापाचा एकुलता एक मुलगा एक 4-5 वर्षामधून तो मुंबईला आला आणि परत महिन्याच्या अगोदर तो निघून जाणार होता. आई बाबांनी सांगितलं मला बाबांचं, शिर्डीच्या बाबांचं दर्शन घ्यायचं आहे. तो म्हणला मी तर काय मानत नाही ह्या गोष्टी. मी आज अनेक वर्ष अमेरिकेमध्ये राहत आहे, परंतु त्याच्यावरती प्रेशर त्याच्या नातेवाईकांनी केल्यावरती तो आई बापाला घेऊन शिर्डीला गेला. ठाणे वगैरे, भिवंडी वगैरे सोडल्यानंतर तो थोडा वेळ थांबला, चहा वगैरे घेतलं. त्याने आजूबाजूला बघितलं, एक मोठं झाड होत. त्या झाडाच्या खाली मोठी शीळ होती, म्हणजे दगड म्हणत त्याला, खूप उंच असतात. त्याने जे काही साहित्य घेतलं होतं त्याने गुलाल वगैरे सगळं टाकलं, फूल हार टाकली. आई बाप पण खुश झाले, पोरगा खरा लाईनला आला आणि तो पुढे शिर्डीला निघून गेला आणि 4 दिवसानंतर आला आणि गाडी तिथेच थांबवली. खरी घटना आहे. भरतभाई मारवाडी आमचा कार्यकर्ता आहे, यांनी सांगितलेली आहे. मोठे स्कूटर 2 व्हीलरचा तो डीलर्स आहे त्या बोरवलीमध्ये. तो आने के बाद उसने 4 दिन के बाद उसने गाड़ी उधर ही रुका दी आणि आई बापाला बोलला चला दर्शन घेऊ. बघितलं तर फुलाचा ढीग पडला होता, हार पडली होती. एक दाढी वाढवलेला बाबा 4 दिवसामध्ये तिथं हजर झाला होता, पेटी ठेवली होती. बापाला सांगितले ही अवस्था आहे आज. पण तरुण पिढी हे ह्याच्यातून आपल्या समाजातली तरी बाहेर निघण्याचा प्रयत्न करते. त्यांच्यासाठी शिबिराच्या माध्यमातून जे भारतीय बौद्ध महासभा शिबिर आयोजन करते, त्या शिबिराच्या माध्यमातून त्यांना घडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. मी आता साताऱ्यामध्ये होतो 10 दिवसापूर्वी. कोयना विस्थापित झालेल्या आपला समूह होता 1960चा.
जात असताना काही त्यांचे कार्यकर्ते मुंबईमध्ये अधिकारी वर्ग खूप मोठा आहे तिकडचा. भीमरावजी आमच्याकडे एकदा तरी या मीराताई 92 ला आल्या होत्या. जेव्हा मी गेलो तेव्हा माझी मानसिकता नव्हती की साताऱ्यापासून 50 किलोमीटर वरती होत. विस्थापित झालेला आपला समाज आहे. त्यावेळेचे आपले खासदार जी.के. माने यांनी त्यांची ती वस्ती बसवलेली आहे. 450 घर. शामनेर शिबिराचं आयोजन होतं. बनते सुमेशजी, हे बनतेजी नाही, बनते सुमेशजी आमचे नाशिकचे, त्यांना तिथे पाचारण करण्यात आलं होतं आणि त्यांनी शामनेर शिबिर घेतलं. वैशिष्ट्य बघा, साताऱ्यापासून 50 किलोमीटर मध्ये ओसाड जमीन, 450 घराचा उमरटा, सर्व बौद्ध. म्हणजे एवढा आमच्यामध्ये रिस्ट्रिक्शन आहे की बाहेरच्या समाजाची मुलगी पण आम्ही लग्न करून आणत नाही. एवढे कट्टरता आलेली पाहिजे. सिद्धार्थ नगर आहे तिथे, त्याच्या बाजूला भीमनगर आहे 5 किलोमीटर. अशा 4 वस्त्या आहेत. परंतु धम्माचं ज्ञान ग्रहण करण्यासाठी कोणतरी यावं, हे त्यांची माफक अपेक्षा असते. अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो. भंतेजी प्रयत्न करतायत. ते पण आज 40-45 वर्ष काम करतायत धम्माचं. आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे हजारो कार्यकर्ते या महाराष्ट्रामध्ये काम करतायत. की बाबासाहेबांची क्रांती आहे, तिला खंड पडू नये, ती अयशस्वी होऊ नये, धम्माची पताका संपूर्ण देशावरती फिरावी, हा आमचा प्रयास आहे. आज सकाळी येण्यापूर्वी मी तेर म्युझियम बघितलं. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी ज्या गाडीतून प्रवास केला ती गाडी बघितली. ऐतिहासिक आहे. एका बाजूला धम्म आहे, सातवान आहे. ज्या सातवांच्या काळामध्ये इथे लेण्याची कोरीव कामं झालेली आहे. त्याच्यानंतर बाबासाहेब आलेले आहे. ही पवित्र भूमी, ही धाराशिव मी समजतो, उस्मानाबाद, धाराशिव. जबाबदारी आहे येथील लोकांची मी समजेल. जो भंतेजींनी उल्लेख केला की विहारांची संख्या कमी आहे, येणाऱ्या काळामध्ये एवढं त्यांना दान द्या, दान पारमिताच्या माध्यमामधून. भंतेजी आपली पवित्र अशी स्थळे इथे उभी करतील, विहार उभी करतील. भंतेजींनी जी खंत दाखवली, माता रमाईंची जयंती आपण पंढरपूरला करावी. बाबासाहेबांकडे त्यांनी हट्ट धरला होता. भंते उपगुप्तांची परवानगी घ्या असं मी सांगेन. पीपल एज्युकेशन सोसायटीचा खूप मोठा प्लॉट आपल्याला माहिती असेल. जवळजवळ 3 एकरचा प्लॉट हा आजही वेकेंट आहे तिथे पंढरपूर. एका बाजूला पीपल एज्युकेशन सोसायटीची शाळा आहे आणि त्याच्यापासून 5 मिनिटावरती खूप मोठा प्लॉट आज ओपन आहे. 2018ला मी गेलो होतो तेव्हा बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर तिथं फेन्सिंग केलं आणि जागा सुरक्षित केलेली. आपले जागरूक तिकडचे नागरिक आहेत ते देखील ती जागा सुरक्षित ठेवत आहे. गाडगे महाराजांचा त्याच्या बाजूला खूप मोठा ट्रस्ट आहे, मोठा आश्रम म्हणा, हॉस्टेल म्हणा, खूप मोठा आहे. काही लोक म्हणतात की ती बाबासाहेबांना गाडगे महाराजांनी दान दिली होती. आज आपल्याच पैकी काही लोक ते संपूर्ण ट्रस्ट सांभाळतात. 3 माळ्याच्या इमारती आहेत. गाडगे महाराज ट्रस्टकडे जवळजवळ 5 एकरची लँड आहे.
येणाऱ्या काळामध्ये आम्ही पंढरपूरमध्ये देखील आमच्या शाळेचं चांगल्या प्रकारे शाळा आम्ही चालवण्याचा प्रयत्न करू, कारण भंतेजी आज ट्रस्टी आहे, मी ट्रस्टी आहे. जर कार्यक्रम घ्यायचा झाला तर त्या भूमीवरती घ्यावा असं मी भंतेजींना सांगेन. बराच वेळ आपण वाट बघितली, एक चांगलासा संदेश घेऊन जात. जागा खडतर आहे, खूप उंच आहे, परंतु मी उत्तर प्रदेशामध्ये जरासा वेळ घेतो तुमचा. उत्तर प्रदेशामध्ये आमचे एक भंतेजी आहेत, भारतीय बौद्ध महासभेचे. ते फक्त मला मीटिंग साठी बोलवतात की जिथे जिथे भगवान गौतम बुद्ध यांचा वर्षावास होता बघा, आणि लिखित स्वरूपाचं डॉक्युमेंटेशन आहे. उत्तर भारतामध्ये भगवान गौतम बुद्ध कुठे कुठे गेलेले आहे. मी आतापर्यंत 3 ठिकाणी गेलो. प्रत्येक ठिकाणी बघितलं तर हे डोंगर पठारावरती भगवान गौतम बुद्ध गेलेले आहेत. मी आता सुलतानपूर मधून, वाराणसी वरून मी गेलो सुलतानपूरला. धम्म परिषद होती, अशाच मोठा डोंगर होता. शामनेर संघ भारतीय बौद्ध महासभेचा बसला होता, आणि त्याच्यामध्ये सम्राट अशोकाने नंतरच्या काळामध्ये त्या एका मोठ्या पठारावरती मोठा शिला आहे. त्या शिलेवरती पाली भाषेमध्ये, धम्म लिपीमध्ये त्याने संपूर्ण कोरून ठेवलेला इतिहास कोरलेला. त्या कोरलेल्या इतिहासात मध्ये लिहिलेलं आहे की भगवान गौतम बुद्ध इसवी सन ह्या वर्षी, भगवान गौतम बुद्धांचे 45 वर्षावास आहे. हा वर्षावास भगवान गौतम बुद्धांनी इथे केलेला आहे. बघा, भारत सरकार तर काय जागृत झालं नाही, पण 2005 किंवा 2006 ला जपान गव्हर्नमेंटच्या लक्षात जेव्हा आलं हे सगळ्या गोष्टी, त्यांनी एक चौकोनी असं भिंत बांधली. त्याचं रूपांतर एका मेमोरियल मध्ये केलं चारी बाजूने. वरतून सूर्य यावा अशी योजना केली, पण पाणी येऊ नये, आणि एक सुरक्षा रक्षक तेव्हापासून त्यांनी ठेवलेला. जे अभ्यासक येतील त्यांनाच ते उघडून दिलं जातं. सम्राट अशोकाने जवळजवळ 10 लाईन्स त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत त्या शिलेवरती. कधी लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, हे संपूर्ण आहे. म्हणून भंतेजी हा दुर्गम प्रदेश असला तरी भगवान गौतम बुद्धाचा वारसा तुम्ही घेऊन चाललेला, कारण बुद्धाचे सर्व वर्षावास हे डोंगरावरती आहेत, सानिध्यामध्ये आहेत, निसर्गाच्या सानिध्यामध्ये. येणाऱ्या काळामध्ये हे देखील ठिकाण धम्माचं क्षेत्र होईल या उस्मानाबाद जिल्ह्याचा, अशी मी अपेक्षा करतो. आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान. सर्वांनी बसून घ्यायचंय. आणि स्वीकारावेत असं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आपण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर या ठिकाणी आता आलेले आहेत. तगर नगरी या ठिकाणी आता अशोक स्तंभाचं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. आपल्या सोबत आहेत ते. काय सांगाल, आज इथं लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे, तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित होता प्रमुख पाहुणे म्हणून. समाधान वाटलं. बनते सुमेशजीने या धाराशिव जिल्ह्यामध्ये जो ऐतिहासिक आहे, बुद्धाची भूमी आहे, बौद्धांचा इतिहास आहे, मौर्य काळापासून ते वाकट प्रकारांपर्यंतचा सगळ्यात जास्त केव्स इथे आहेत, चैत्य आहेत, विहार आहेत,
आपण या ठिकाणी आणि अशा ह्याच्यामध्ये भंतेजींनी हे विहाराची निर्मिती ह्या पठारावरती केलेली आहे. त्यांच्या अभिनंदन करण्यासाठी, दोन शब्द बोलण्यासाठी मी आज इथे हजर आहे. गौतम बुद्धाची मूर्ती पण इथं आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्याचा भंतेजी विकास करतील आणि बौद्ध धम्माचं एक प्रेक्षणीय स्थळ, धम्मस्थळ, प्रशिक्षण केंद्र या डोंगरावरती निर्माण होईल याची मी आशा आहे. बघा इथं आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जे आहेत ते भीमराव आंबेडकर या ठिकाणी आले आणि त्यांनी इथं आता अशोक स्तंभाचं लोकार्पण सोहळा पार पडला आणि गौतम बुद्धाची मूर्ती सुद्धा या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे. त्यांच्या हस्ते या ठिकाणी अशोक स्तंभाचं लोकार्पण सोहळा पार पडला आणि कार्यक्रम सुद्धा पार पडला. त्याच्यानंतर मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. मध्ये जिल्हा धाराशिव तिथे म्हणते सुमेध नागसेनजी यांनी गेल्या 2-3 वर्षापासून प्रयत्न केला आणि 3 एकर जमीन या पहाडावर विकत घेतलेली आहे. बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, आमच्या उपासकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा विचार प्रसार आणि प्रसारित व्हावा, 22 प्रतिज्ञेचं ज्ञान व्हावं, आमचा उपासक चारित्र्यवान, शीलवान, गुणवान, बुद्धिवान बनावा, आमच्यामध्ये शिक्षणाची क्षमता वाढावी, आमचा माणूस धनवान बलवान व्हावा आणि या स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी नैतिकता त्याच्यामध्ये यावी, नीतिमत्ता, चारित्र्य, गुणवत्ता आल्यानंतर समाज पुढे आणि माणूस पुढे जाऊ शकतो ही शिकवण या भूमीमध्ये दिल्या जाते आणि ती या धम्म परिषदेच्या निमित्ताने देण्यात येते. म्हणून या भूमीमध्ये या धम्म परिषदेच्या निमित्ताने समाज जागृतीचं काम आज होत आहे. आज 19 तारखेला जानेवारीच्या ही परिषद इथे भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झालेली आहे आणि भविष्यामध्ये हा प्रकल्प पुढे आणि पुढे जाईल आणि चांगल्या पद्धतीचं एक सुंदर बुद्धविहार आणि विपස්සना केंद्र इथे उभं राहील. आज परिषदेत आपण सगळेजण आलात त्याबद्दल धन्यवाद. काय संदेश कराल तुम्ही? पुढे भविष्यामध्ये इथे उपासक उपासिकांना ध्यान विपස්සना करण्यात यावी, ग्रंथालय इथे आपल्या अभ्यासिकेचं उभे राहावं, भिक्षू श्रामणेराचं प्रशिक्षण केंद्र उभं राहावं आणि निश्चितपणे भविष्यामध्ये उभं राहील. उपासकांनी याचा लाभ घेऊन सर्वांनी भंते समेत यांना या कामामध्ये सहकार्य करावं, मदत करावी, वेगळ्या पद्धतीने मदत करून हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी सहकार्य करावं. अच्छा बघा इथं कार्यक्रम पार पडलाय. कार्यक्रमामध्ये इथं भिक्खू आले होते, त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे. आता इकडं सुमेधजी नागसेन भंते आहेत आपल्यासोबत. नेमकं आता ह्यांनी सर्व हे उभा केलेलं आहे, कसं काय सांगाल? आता इथं कार्यक्रम पार पडलाय आणि कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आले होते आणि भिक्खू पण आले होते, काय सांगाल? बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करणे हाच एक हेतू ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अतिशय कमी वेळ मिळालेला होता या कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासाठी, तरी पण लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या धम्म परिषदेला प्रतिसाद दिलेला आहे. याही पुढं भविष्यामध्ये आपण अशाच मोठ्या धम्म परिषदा आयोजित करणार आहोत. धाराशिव शहरातील लोकांनी अशा धम्म परिषदामध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो. आज कार्यक्रम पार पडलाय, काय वाटतं? प्रतिसाद कसा वाटतो? प्रतिसाद फार छान आहे, अतिशय उत्तम आहे. अशा दुर्गम भागामध्ये इतकी उपासक लोक एकत्र येणं ही काही सामान्य गोष्ट नाही. अतिशय छान कार्यक्रम. काय नियोजन आहे पुढचं आता तुमचं याच्या पुढं? या ठिकाणी आपण विपස්සना केंद्राची निर्मिती करणार आहोत. या ठिकाणी भिक्खू निवासाची निर्मिती करणार आहोत. उपासकांना घडवण्यासाठी, भिक्खू संघाला घडवण्यासाठी या ठिकाणाचा उपयोग केला जाणार आहे. अच्छा बघा इथं भंतेजी जे आहेत, सुमेधजी भंते यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली. आता काही या ठिकाणी जे नागरिक आले होते, काही लोक आले होते, मी तुम्हाला त्यांच्या काही मोजक्या लोकांच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे, पाहूयात. बघा इथं उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या वरवंटी शिवारामध्ये उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या ज्या ठिकाणी इथं आता कार्यक्रम पार पडला आहे त्या ठिकाणावर आहे मी आता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर या ठिकाणी आले आणि इथं अशोक स्तंभाचं लोकार्पण सोहळा पार पडला आणि तगर नगरी या ठिकाणी मी आता आहे. उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे ठिकाण आहे आणि इथं गौतम बुद्धाची मूर्ती पण आहे. त्या मूर्तीची पण स्थापना करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. कैलास शिंदे यांनी ही मूर्ती
दान दिलेले आहे. इथं बनते आलेले भिक्खू जे आहेत, मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवली. आता कैलास शिंदे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल आता तुम्ही? आज कार्यक्रम पार पडला इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर या ठिकाणी आले होते. काय सांगाल नेमकं काय 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 सांगाल? आज या ठिकाणी जी धम्म परिषद झालेली आहे त्या धम्म परिषदेचे अध्यक्ष पूज्य बनते उपकुप्तजी, या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय आंबेडकर साहेब, आणि या माळरानावर ही धम्म परिषद घेतलेली आहे. या धम्म परिषदेला सर्व तिन्ही जिल्ह्यातून आलेली श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी अतिशय सुंदर प्रमाणे तऱ्हेने ही धम्म परिषद झालेली आहे. या धर्म परिषदेला अशीच धर्म परिषद होत राहणार आहेत. ह्या जिल्ह्यात ह्या जिल्ह्यामध्ये कराड या ठिकाणी बी बुद्धविहार बांधत आहोत. 30 कोटीचं बांधकाम आता सध्या चालू आहे. आणि हे दुसरं बुद्धविहार आहे या जिल्ह्यातलं, हे तगर देवगडीचं. तर मला या ठिकाणी असा संदेश द्यायचा आहे धम्म बांधवांना की आपण धम्मदान द्या. जे बाबासाहेबाच्या स्वप्नातला या देशामध्ये आपल्याला बुद्ध धर्म निर्माण करायचा आहे. बाबासाहेबांना आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते बाबासाहेबांनी आपल्याला ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या 22 प्रतिज्ञाचं आपल्याला आचरण करून या भूमीमध्ये परत एकदा धम्म रुजवायचा आहे असं मी या ठिकाणी आपल्याला सांगतो. बघा, इथं कार्यक्रम पार पडलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर या ठिकाणी आले होते आणि याच अशोक स्तंभाचं इथं लोकार्पण सोहळा पार पाडण्यात आलेला, उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि इथं गौतम बुद्धाची मूर्ती जी आहे त्या मूर्तीची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे. कार्यक्रमामध्ये काय बोलले भीमराव आंबेडकर डायरेक्ट मी तुम्हाला ते पण दाखवलेले. आता कार्यक्रमाच्या वेळी ज्या लोक आले होते आणि काय म्हणाले मी तुम्हाला सर्व कार्यक्रमातला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो, गावखेड्यातले असो किंवा शहरातले असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. मी हुकमत मुलानी, तगर नगरी, गडदेवदरीच्या बाजूला, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.